नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी आणि सर्वांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत. फक्त स्वप्नील अंकलची बाकी आहे आणि आम्ही निघणार आहे दर्शनासाठी. तर इकडं बघू शकता फोटोशूट चालू आहे यांच्या इकडं. चला आम्ही निघाल्यावर तुम्हाला दाखवूच. तर सर्वजण रेडी झालेले आहेत. आता आम्ही निघालो दर्शनासाठी. आता गाडी येईल आपली, गाडीमध्ये बॅगी टाकू आपण. तर चला. तर आत्ता आम्ही सर्व नाश्ता करायला आलो आहे इथेच. नाश्ता करू आम्ही आणि मग दर्शनाला जाणार आहे. तर चला आम्ही नाश्ता मागवलेला आहे. ही नवीन रेसिपी आहे जी वॉटर विथ बिस्किट्स. बाकी शोध तरी कसा गेला होता तुम्ही? ऑइल. हा याचा आजचा नाश्ता असणार आहे. इन्व्हेन्शन इज रोहा. आमचा नाश्ता आलेले मेंदू वडे, पोहे. तर ही गाडी आहे आपली आज आणि बॅगी वगैरे ठेवतो आणि हे दादा आपलं ड्रायव्हर आहेत. तर चला. तर आता दर्शनाला चाललो आहे आम्ही इकडून. तर सर्वांनी टीका लावून घेतलेले स्वामींचा. एलर्जी तर आता आम्ही दर्शन घेतो. मोबाईल तर अलाउड नसेल तिथं. तर चला आम्ही दर्शनाला जातो. पुढे काय असेल तर दाखवतो तुम्हाला. हार नारळ घेतलेले आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या. आता आम्ही दर्शनाला चाललो इकडं. दर्शनाला लागलो आहे मी. आम्ही सर्व बाहेर आलोय दर्शन घेऊन. आणि कसं आपण बाप्पा कसं केला. हां आता आम्ही बाहेर जातो. यांना पण काय काय घ्यायचं आहे घेतो आणि निघतो आम्ही. डायरेक्ट गाणगापूरला निघणार आहे. चला. तर या भाऊकडून आपण मूर्ती घेतलेली आहे, बघू शकता. ही मूर्ती घेतलेली आहे स्वामींची. आता हे काय ना. तर आत्ता आम्ही आलेले श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्रामध्ये. तर महाराजांची मूर्ती पाहू शकता इथे आणि स्वामींची सुद्धा मूर्ती आहे मोठी. तर इथे यांना फोटो काढायचे आहे. तुझाच काढतोय. हा पकड पकड. फोटो काढून घेतो. तर पाहू शकता तुम्ही खूप गर्दी आहे फोटोशूटसाठी. आमचा नंबर काय अजून लागला नाही. याचा निस्ता झालाय आम्हा बघू ना आम्हा. तर फोटोशूट झालेले सर्वांचा ना, बघू शकता. आता आम्ही निघणार आता थोड्याच वेळात. आमची गाडी आहे तिथे चाललो आहे आम्ही. तर चला. तर आता आम्ही सर्व गाडीत बसलो आहे. आता आम्ही चाललो आहे
गाणगापूरला. चला थेट भेटू गाणगापूरमध्ये. जेवायला कुठे थांबतो ते मध्ये कुठे थांबू मग डायरेक्ट गाणगापूर. चला इथे बघू शकता तुम्ही कापसाची पण शेती होते इथं. कपाशी मग त्याच्यापासून कापूस तयार करून व्यवस्थित करतात ना. काही पडलं आपण वेचून पण नेलं, काढून नेलं ना. आणि तुरी पण इकडे खूप लावलेल्या असतात. तुरी पण इकडं आपलीकडे खुराला होत आहे. कोण खुराला झाला बघत नाही, इकडं डायरेक्ट कापून नेतात तुरी. तर चला तर आता आपण कर्नाटक बॉर्डरवर आहे. इथून एंट्री केलेली आहे कर्नाटकमध्ये. काही वेळात आपण आता गाणगापूरला प्रस्थान होणार आहे. लवकरच आपण गाणगापूरला पोहोचू. मग तुम्हाला तिथे दाखवतो मी. रस्ते बघा किती मस्त आहेत. चला पुढे भेटूया आपण. गाणगापूरमध्ये पोहोचलोय आम्ही. इथून थोडं पुढे गेलं ना इथे साईडलाच बस स्टॉप आहे. आपण आता मंदिराकडे जाणार आहे डायरेक्ट दर्शनासाठी. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला. तर दादांनी आम्हाला इथं उतरवला. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. इकडे मंदिर आहे. मी खूप वर्ष आलेलो एवढा थोडा लक्षात आहे माझ्या. तर चला पुढे दाखवतो तुम्हाला मंदिर परिसर. पूर्ण बाजार आहे इथे. पूर्ण बाजारपेठ आहे. मसाले आहे तिथे, भाजीपाला आहे. तर बघू शकता इथे अन्नदान पण करतात इथे खूप जण. श्री दत्तात्रय देवस्थान श्री क्षेत्र गाणगापूर इथे आता पोहोचलेले. आपण मंदिराजवळ पोहोचलेले इथे. तुम्ही बघू शकता मंदिर. हा मंदिर परिसर आहे. आतमध्ये जाऊन दाखवतो. थोडीफार गर्दी वाटते आपल्याला. तर चला तर दर्शनाला जाऊ. तर आता आम्ही दर्शनाला चाललो इकडून. स्पेशल एंट्रन्स फ्री 200 रुपये. VIP एंट्री फ्री 500 रुपये. तर आम्ही नॉर्मलमध्ये चाललो इथून. बाबा खूप गर्दी दिसते. 100 रुपये भरून आम्ही आतून आलो डायरेक्ट इथून. नाहीतर खूप गर्दी होती वरती बघितली ना. ही वरतून आले रांग आहे. आम्ही इथून डायरेक्ट एंट्री करणार आहे आतमध्ये डायरेक्ट. जरा दर्शन घेतो. तर मोबाईल तसा पण अलाउड नाहीत. तर कोणाला अभिषेक वगैरे घालायचा असेल तर इथे अभिषेक घालतात. तर आपली एंट्री इथून आहे डायरेक्ट. चला तर मंदिराचं कोरीव काम बघू शकता. पूर्ण दगडांनी कोरलेलं मंदिर आहे. तर सर्व आम्ही दर्शन घेऊन आत्ताच बाहेर निघालो. हा मंदिर परिसर. आता दर्शन घेऊन निघालो आम्ही. दर्शन घेऊन बाहेर निघालो. इथे बघा पहिले एंट्री इथून असायची. डायरेक्ट दर्शन असायचं इथून. श्री दत्त दुर्गम मठ. याचा आई बापा गावाला गेलाय. किंवा आजीच्या जोडीला इथे. हा पण एकदम गुणी पोरे यार का बसलाय एकदम. हा श्रावण बाल. या बा या राक्षस बा निसता जती बघावतं ती रडकात. हा तर शेंगा घ्यायला घेतल्यात नल्या. चला या वाचला भोंगा याने. तर चला नको चल. चला आता निघतो आम्ही. गाडी येईल संगमवर जायची आम्हाला. ड्रायव्हरला सांगायला लागेल आता. तर चला. तर आता आम्ही गाडीत बसलो आणि कल्लोवरती तिथं म्हणणं आहे. तिथे चाललो मी. आणि आमच्या जुन्या आठवणी ते ताज्या झाल्यात.
बघू शकता नल्या घेतल्यात शिरोलं नल्या आम्ही खातो पहिले सगळे आठवण काढतात असं खातो तसा खातो मग चला कल्लोर तीर्थ तर जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो तर कल्लोर तीर्थ इथे आलेले आम्ही शनिदेवांचं मंदिर आहे इथं चला पुढे दाखवतो तुम्हाला तर इथे सावध राहायला सांगितलंय सापांपासून खाली बघतच जायला लागेल श्री पंचमुखी गजानन व वनगृह मंदिर नवग्रहांचे मंदिर आहे इथे नवग्रहांचं मंदिर आहे इथे आता पुढे जातो तुम्हाला दाखवतो तर इथे असं सिक्कावरती उभं राहिलं ना त्याच्या मनाची इच्छापूर्ती होते पूर्ण होते काही नाही गॅपमध्ये ठेवलंय आता मी पण ठेवून बघतो नाही राही मी त्याला ठेवायचं द्या तुम्ही ठेवायचा पप्पाने ठेवते पप्पाने ओमकार इच्छा पुरी होते का नाही काय बघी बघी इथं दादा बघी तेव्हा लगीन कधी होईल अजून तंत्रच नाही तो पण दादा काय करते पप्पा पण काय करते काही नाही जमणं मुश्किल आहे वाटतं माझ्या तर शिक्का ठेवीत होतो राहिलाच नाही ना इथे कॅमेरा अलाउड नाही ना शूट करून देत नाही तर त्याला आपण निघतो आता हा मंदिर परिसर आहे तर हा पूर्ण मंदिर परिसर आहे आणि हा श्री दीपस्तंभ आहे ते चला आता निघतो आम्ही तर इथून आता आम्ही संगमला जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो संगम कसं आहे तो तीर्थ एक संगम तीर्थ म्हणून तर चला तिथे पारायणाला बसतात आता पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय मंदिर आहे तिथे चला निघतो आता इथून तर दादा आपल्याला थोडी माहिती देतात पंढरपूर विषयी तर सांगा आता हम्पीचे श्रीकृष्ण देवराय म्हणून राजा होते पंढरपूरचं विठोबाला त्यांनी नेले होते तिकडे नेल्यानंतर इथलं लोक नाराज झाल्यानंतर परत रिटर्न मंगळवेढा म्हणून गाव आहे तिथलं मंगलवेढा संत गाण्यामध्ये दामाजी महाराज म्हणून आहे संत आहे ते त्यांनी घेऊन इकडे परत रिटर्न पंढरपूरला आणून ठेवले बसवले आणि अजूनपर्यंत तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर खुलं आहे तिथं कुठलीही मूर्ती नाहीये तसंच ठेवलेलं आहे आपल्याला तिथे गेल्यावर अजून बघायला मिळेल कुठे आहे ते इथून हम्पी हम्पीला ना कर्नाटक कर्नाटकमध्ये हम्पीला तर अशी माहिती होती आणि आता आपण चालू संगमला तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो संगम कसं काय तर चला तर आता तुम्ही बघू शकता इथे हनुमंतरायांची मूर्ती सुंदर मूर्ती आहे ना खूप उंच आहे ती मोठी मूर्ती आहे आता थोड्याच वेळात आपण पोचतोय संगमला गर्दी आहे वाटतंय खूप गाड्या जाताना दिसतात त्याला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला दादांनी ते आम्हाला सोडलं आहे आणि हे इथून एंट्री आहे मी खूप वर्ष झाले आलेलो इथे थोडाफार माहिती आहे मला तर त्याला तुम्हाला दाखवतो पुढे तर तिथे आपण पोचलो आतमध्ये नाही ते पारायण चालू आहे सर्व पारायणाला बसतो इथं आतमध्ये आणि आता इथून आपण खाली नदीच्या काठी जाणार आहे नदीच्या काठी हातपाय धुवून मग दर्शनाला जात असते ते तुम्हाला दाखवतो त्याला तर इथे सर्व आंघोळ करतात आणि दिवस सोडतात पाण्यामध्ये आता हातपाय धुतलेले आहेत आम्ही आता चाललो दर्शनाला आतमध्ये तर तुम्हाला दाखवतो त्याला पारायण हॉल औदुंबर वृक्ष तर आता दर्शन घेतो आम्ही इथे सर्व पारायणला बसलेत बघू शकता तुम्ही
आता मी पार्किंगमध्ये आलो आहे. आपली गाडीसुद्धा आलेली आहे. इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहे जेवायला आणि मग तिकडून आपण जाऊ डायरेक्ट सोलापूर. तर चला. तर आता जेवायला थांबलो इथे मनपसंद हॉटेल. तर बघू जेवून घेतो आता आम्ही. आता हा मेनू कार्ड आहे ना ओनरचं आहे तिथे सागर बॉस. सागरची आठवण आली मला. गट्टू चायनीज सेंटर. हां तर इकडं इंग्लिशमध्ये आहे, मग इकडं तमिळ काय कन्नडमध्ये ना रे. कन्नडमध्ये. आणि हा मग ते सीआयडी मध्ये कोणतरी होता. हां सेम तो फेड्रिक्स हां त्याच्यासारखाच वाटतो. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आता ऑर्डर देतो आम्ही. जेवून घेतो. इकडं मसाला पापड आला आहे. मसाला पापड शेव नाही, शेंगदाण्याची चटणी ना. शेंगदाण्याची चटणी. इकडं दाल खिचडा. याला मितांश सेट हैराण करतो. दाल खिचडा आणलाय नाही खाला बघ नाही बघ नाटक्या. नको का खायला? नाही चला आता मसाला पापड खाऊन घेतो. बाकी ऑर्डर दिले. तर मेनू कार्डवर आहे दिसतात ना तुम्हाला टायगर प्रभाकर एक हिरो आहेत ना मालकांचा. हां आणि मालकांचा एकदम मालक फॅन आहे त्यांचे म्हणून त्यांनी मेनू कार्डवर हे टाकलं आहे ना. मालकांचा मुलगा सागर बॉस असे काय आहे. ऑर्डर करतो. खातून येते ऑर्डर. जेवून घेतो आम्ही. आपले जेवण आलेले आम्ही जेवण करून घेतो. 4 भाज्या मागवल्यात. 4 नाही 2च आहेत. हां क्वांटिटी कमी आहे म्हणून 2 मागवल्यात. शेवभाजी आणि एक पनीर टिक्का मसाला. चला. तर जेवण वगैरे झालेले आहे ना. आता मी निघालेले आहे सोलापूरला. सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे. तर तिथे जाणार आहे. आज सोलापूरमध्येच वस्ती राहणार आहे. काय की सकाळची ट्रेन आहे. सकाळी लवकर जायची ट्रेन आहे. तर चला आता सिद्धेश्वर मंदिर सोलापूरला निघालो आहे. तर आपण सोलापूरमध्ये आलो आहे ते ना. सोलापूरमध्ये श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर हे बघा आहे. ते श्री सिद्धेश्वर मंदिर आहे तिकडे. तर आत्ता आपण जातो तिकडे. थोडा चहा वगैरे घेतो. याचा भोंगा वाचलेला असतो. तर चला जाऊया. तर इथे एंट्री केल्याच इथे यात्रिक निवास. तर यात्रिकांसाठी निवास करण्यासाठी रूम्स आहे तिथे. आणि मंदिर परिसर पाहू शकता किती सुंदर आहे. साईडला तलाव आहे. चला पुढे दाखवतो तुम्हाला. तर ही एंट्री आहे इथून. पूर्ण तलावाच्या मध्यभागी मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच सोलापूर भुईपूट फोर्ट किल्ला आहे. ते खूप मोठा आहे बघू शकता. आता आम्ही मंदिराकडे चाललोय दर्शनासाठी. मंदिराच्या डाव्या बाजूला चप्पल स्टँड आहे. तिथे चप्पल ठेवू आपण. तर बुटं ठेवली आपण. चप्पल बुटा आणि हा नंबर आहे असतो. कॉईन देतात. आता आपण मंदिराकडे चाललोय. तर हा मंदिराचा द्वार आहे. ही एंट्री मंदिराची. तिथे पाय धुवूनच जातात मंदिरात. तर इथे एंट्री करतात श्री सोमेश्वर लिंग, श्री पापेश्वर लिंग म्हणून 2 लिंग आहेत. आणि बघू शकता डाळ बाजूला अमृत लिंग.
ठिकाणी आल्यावर बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे, छोटंसं मंदिर आहे ते. तसं आता पुढे जातो, दाखवतो तुम्हाला. शिवलिंग आहे आणि नंदीची मूर्ती आहे ते. आता मी मुख्य मंदिराकडे आलोय. मग जातो तिकडे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही, जास्त काही घेतलं नाही आलं. जेवढं घेतलं तेवढं व्हिडिओमध्ये दाखवलं मी. आता आम्ही बाजूची मंदिरं फिरतो, तुम्हाला दाखवतो. आम्ही दर्शन घेऊन आलो आहे, बाकीची दर्शन घेतात. मंदिर बघू शका आतमध्ये. संपूर्ण मंदिराचं मी दर्शन घेतलं, सर्व लिंग वगैरे दर्शन करून आम्ही आता बाहेर आलो आहे. म्हणजे आईस्क्रीम चालू आहे अजून. आता तर तुम्हाला थोडासा बाजूला तर थोडा लाईट लावलेले आता, तर तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो कसं दिसतो ते. आता रूम बघू आणि आजचा स्टे इथे सोलापूरमध्ये राहणार आहे, कारण की सकाळी लवकरच आमची ट्रेन आहे. तर चला रूम शोधतो ते. चला पुढे भेटूया. तर यात्रिक निवास सेवा केंद्र इथे थांबलो आहे. चहा कॉफी सर्व मिळलेले. मी कोण घेतलं आहे, दोघांनी पण कोण घेतलं आहे. नाकाने लस्सी घेतली आहे, आम्ही काकीने चोकोबार घेतला आहे आणि हा
कॉफी आणि हा हा वेटिंग आहे, कुरकुरेची वेटिंग करतो तो. हा एक एक आयटम लागते त्याला. कधी बैल, कधी घोडा, कधी हत्ती, कधी काय. आता खाऊन घेतो आम्ही. रूम बघतो इथेच. तर आता आम्ही निघालोय. रूम बघतो इथे. लोलाण टाकलेला आहे इथे यांनी बघू शकता. आता निघतो आम्ही ना. आज यात्रा सुद्धा आहे सिद्धेश्वरची ना. तर या इथे रूम घेतलेला आपण. आता रूममध्ये जातो आम्ही. तर आज आम्ही रूम घेतलेली आहे बघा. अशी रूम आहे. आणि आता खाली चाललोय फ्रेश होऊन काहीतरी खाऊ. आणि उद्या सकाळी आपली ट्रेन आहे. तर चला खाली जातो. सगळी वाट पाहतात माझी. तर सगळी आपली वाट बघत होती इथं. तर चला आता काहीतरी खाऊ आम्ही. जाम भूक लागलेली आहे सगळ्यांना. चला आता चायनीज आयटम मागवले सगळ्यांनी. आणि नाचणी सत्व. चला आता आम्ही खाऊन घेतो. तर आम्ही सर्व जेवून आलो आता. उद्या सकाळी आमची ट्रेन आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. कारण की उद्या जास्त काही आपलं नाही फिरणार नाही आम्ही. डायरेक्ट आपण ट्रेनमध्ये बसून आणि मग डायरेक्ट घरी जाणार आहे. तर थोडासा ट्रेनचा प्रवास असेल. तर चला भेटूया उद्या. आता आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आता उद्या भेटू. चला बाय, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे घरी. आणि आता 7:30ची ट्रेन आहे आमची सोलापूरवरून. आम्ही सगळी रेडी झालो आहे. आणि आता रिक्षाने स्टेशनला चाललो आहे. सगळे आता आलेले आहेत. तर चला आता निघतो स्टेशनकडे. सर्व इथं नाश्ता करायला थांबलो आम्ही. नाश्ता करून आता निघतो इथून. आणि आपली ट्रेन आहे 7:30ची. स्टेशनवर जातो. तर माझ्या पाठीमागे पाहू शकता सोलापूर रेल्वे स्थानक. स्टेशन बघू शकता किती मोठं आहे. चला आता आतमध्ये जातो आम्ही. तर आपली गाडी 3 नंबरला लागलेली आहे. आता आपण चालू आहे स्टेशनवर आलो 3 नंबरवर. इकडे नॉर्मल लोकल बघा कसे असतात ना. भरपूर स्टॉप असतात त्यांचे. आता बघू डब्बा कुठं. 3 मध्ये इथं आता आमचा येतो डब्बा 4 पुढे अजून. चला तर आज गाडी टायमावाली. आमच्या टायमाला याच्या टायमाला टायमावर नाही आली. टाईम झालेला. एक तास लेट होती. आज टायमावाले. बघू आता कितीला पोचतो आपण घरी. सर्व आम्ही बसलेले गाडीत. नाही सर्व सीट आमचीच आहेत. आणि असं पाहू शकता तुम्ही. सोडा काय बघतो. तुला मारणार हय कोण मारतो तुला? तुला कोण मारतो? दादा दादा आहे. चला कोणी मारलं? आमचा प्रवास चालू आलेला आहे आता. कसा मारला? कसला रास? तर इथे बघू शकता भुजनी डॅम. भरपूर मोठा डॅम आहे. दोन्ही साईडला पसार आहे त्याचा. एक नंबर. बाहेरचा व्ह्यू बघू शकता डॅमचा. तर आताच पुणे स्टेशनवरून ट्रेन निघाले. मी झोपलेलो मस्त. एक झोप झाली माझी. आणि ते पिझ्झा ऑर्डर केले. डॉमिनोज पिझ्झा. तर सगळी खालावी लागल्यात. काकी होता खाऊन घेतो आम्ही. चला सगळी खालावी लागल्यात. आणि आणलं ना. केचपच नाही दिलं त्यांनी माकरांनी. आता खाऊन घेतो आम्ही. तर आत्ता आपण उल्हासनगरला पोहोचलेले.
आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो आणि 2:47 लगेच कसारा ट्रेन आहे. आता पकडू 45 झालेत. तर सगळी बसलेली आहेत आता ट्रेनमध्ये. याचा काय चाललंय बघा. ट्रॅक्टर, गाडी, डंपर, आयवा, हटतीच्या 8. तर चला आता वाशिमला उतरलेला आम्ही. आता रिक्षा वाटतं बघायला लागेल. रिक्षा कर कोण नाही भेटत. आमची सगळी गँग नाही कोणीच आता. तर रिक्षाला जायची आता. चला तर रिक्षा बघतो काहीतरी जातो ना. देवचल याचा कामटाच काढणार आहे घरी गेल्यावर. चल चला आता इथे रिक्षा केली आम्ही डायरेक्ट घरी. चला घरी डायरेक्ट आता. तर फायनली आम्ही घरी पोचलेले. योदा अण्णाला नाव सांगतो. आम्ही कोणी मारला. कोणी मारला रे. अरे आईला गावसतो फक्त. आई भेटली नाही त्याला. कोणी मारला? दादा मारला ना. हो. कोणी मारला? दादाने मारला. दादाने बोलतो मारला. तर आता पण आम्ही घरी आलो. आता मी घरी चाललो आमच्या. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना. बेल आयकनला क्लिक करा आणि शेअर सुद्धा करा. तर चला बाय बाय.